आता तुम्ही जे प्रश्न विचारला आहे रोजगारचा आणि ते जे पूर्वी कॉंक्रोच पार्टी बरोबर सांगत होते ते सर्व काय सत्य आहे, त्यामध्ये काय पण प्रामाणिकपणे आपण एक वेळा बघितला पाहिजे की 12-13 वर्ष 14 वर्षापूर्वी आपण कुठे होते, भारतामध्ये काय स्थिती होती, आपली जीडीपी काय होती, आपला एक्सपोर्ट काय होता, आपला रोजगारची आपल्या एकच 14 वर्षामध्ये 25 करोड लोक जे पूर्वी गरिबी रेखाचे मागे होता ते वर आले, तिथून बाहेर पडले. हा कोणा करता? फक्त नरेंद्रभाई मोदीजीचे एक विजन करता. आता लोकशाहीमध्ये लोकतंत्रमध्ये आंदोलन व्हायच्या स्वागत आहे, पण माननीय नरेंद्रभाई मोदीजीने 2014 मध्ये जे प्रधानमंत्री बनले सर्वप्रथम त्याने एक डिपार्टमेंटची नवीन डिपार्टमेंटची स्थापना केली होती, ते एम्प्लॉयमेंट अँड स्किल डिपार्टमेंटची स्थापना. त्यांना जाणीव होती की ते पुढच्या वर्षामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याकडे विश्वाच्या सर्वात जास्त युथ फोर्स आहे, तर एम्प्लॉयमेंटची फार गरज पडणार आहे. तर त्याने केला. इथे महाराष्ट्रामध्ये आमचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस याने पण 2015 मध्ये स्किल डिपार्टमेंटची स्थापना केली. आता हा काही एक दिवसामध्ये सर्व रामराज्य येणार असा स्थिती नाही आहे. आपला हा पण जे आझादीमध्ये पूर्वीचे 60-70 वर्ष आपले वाया गेले, त्यावेळीचे जे सरकार होते, मी पॉलिटिकल स्टेटमेंट देत नाही, पण प्रामाणिकपणे माझ्या मत आहे की ते जे आझादीची लढाई ज्याने लढली होती त्याने हा आझादीसाठी त्यांचं स्वप्न न होता, त्याने रामराज्य हवा होता. 60-70 वर्षामध्ये त्याने देश कुठून कुठे आणून ठेवला. आता जे रिपेअरिंग वर्क आहे ते सर्व जे काही नवीन करायचे आहे त्यासाठी अजून वेळ पाहिजे. माझा हा ठाम विश्वास आहे की माननीय नरेंद्रभाई मोदी केंद्रमध्ये आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये ते नक्की सर्व काय इम्प्रूव्हमेंट करतील. आपल्या रोजगारचे अवसर वाढतील, नवीन इंडस्ट्री येत आहे, नवीन रोजगारचे अवसर येत आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट येत आहे, फार चांगला वातावरण आहे. सरकार त्यांचे बरोबर आहे, ॲडमिनिस्ट्रेशन सपोर्टिव्ह आहे, लँडची अवेलेबिलिटी आहे, फायनान्सची काय कमी नाही. फक्त जे तुमचा विषय आहे ते स्किल मॅन पॉवर, हे स्किल मॅन पॉवरसाठी अजून प्रयत्न करावा लागतील. नाहीतर ते जॉब आहे, पण जॉब महाराष्ट्राचे मुलामुली किती घेता आणि बाहेरचे मुलामुली किती घेता हा प्रश्न आहे. तर म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 3-4 वर्षामध्ये आम्हाला प्रयत्न पूर्ण यशस्वी होईल.